वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सगळे खूप छान मस्त आणि आनंदात असणार. आज गुढीपाडवा आहे, सो सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. मला माहिती आहे हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत खूप उशिरा पोहोचणार आहे, पण तरीही मी हा व्हिडिओ गुढीपाडव्याला रेकॉर्ड केला आहे. तुम्हाला स्टार्टिंग मधून समजलंच असेल. आणि मी जास्त काही शूट केलंच नाही, कारण मी जर शूट करण्याच्या नादात लागली असती ना पूर्ण दिवसभराचं माझी खूप जास्त धांदल उडली असती. म्हणजे आज मला एवढे काम आहे, मी बॅक टू बॅक सकाळपासून एक झालं की दुसरं, दुसरं झालं की तिसरं अशी माझी कामं चालली आहे. म्हणजे रेग्युलर तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करायचे ते तर आहेत, पण एक दोन प्रमोशनचे व्हिडिओ होते ते पण मला म्हणजे कालपासून मी सुरुवात केली होती, तर आज मध्ये मला ते पूर्ण करून सगळं रेडी करून ठेवायचं आहे. कारण मी आज जे आहेत ना रात्री मला ट्रॅव्हलिंगला सुरुवात करायची. मी माझ्या माहेरी जाणार आहे. सो पियाचं खूप चाललं होतं, म्हणजे एवढी ती एक्सायटेड झाली होती ना की मम्मा व्हॅकेशन सुरू झालंय, मला आजी बाबांकडे जायचंय, जास्त दिवस नको चलू पण ऍटलीस्ट काही दिवसांसाठी चल. असं म्हटलं ठीक आहे बाई, कामं तर आपले माझे काही संपणार नाही. आज एक प्रमोशन संपलं की उद्या नाही तर परवा दुसरं येतच राहणार आहे. माझे व्हिडिओ तुमच्यासोबत रेग्युलर शेअर करणं तर काही बंद होणार नाहीये, आणि घरातली रेग्युलर कामं तर आहेच. म्हटलं जाऊन येऊया. म्हणजे आमच्याकडे तिकडे खूप जास्त ऊन असतं म्हणून मी अवॉइड करत असते तिकडे जाणं. पण पिया जेव्हा 1 वर्षाची होती, 2 वर्षाची होती, तेव्हा मी व्हॅकेशन, म्हणजे तिचं व्हॅकेशन तर तेव्हा नव्हतंच पण उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणून मी तिकडे जात असायची. पण तेव्हा रिअलाइज झालं, ती लहान पण होती, तिकडे ऊन पण खूप असतं. मग ती म्हणजे प्रत्येक वेळा असं रिअलाइज व्हायचं की अरे तिकडे गेलो उन्हाळ्यामध्ये की ती आजारी पडते. मग मी हळूहळू करून डायरेक्ट उन्हाळ्यामध्ये जाणं बंदच केलं होतं की त्यापेक्षा दुसऱ्या जे आहे ते ऋतूंमध्ये जा असं. पण आता ती एवढी मागे लागली आहे ना की म्हणजे तिचं असं झालंय की नाही मला जायचंच आहे, तू काही पण कर म्हणून. असं म्हटलं चला मग करूयात एक ट्रिप प्लॅन करूयात आणि फटक्यात 4-5 दिवस. तर पिया, मी आणि माझी वहिनी आम्ही असं 3 जण जाणार आहे. ऍक्च्युली आम्ही 2च जाणार होतो, पण मी असंही 2चं सीट बुक केलेलं होतं. मग तिला म्हटलं चल तू पण चल. सो आम्ही तिला पण बळजबरीने घेऊन जातोय. म्हणजे तिला यायचं होतं असंही, पण माझ्या भावाचं होतं की अरे ती चालल्या गेल्यानंतर मग आमचं जेवणा खावण्याचं काय होईल. त्याला म्हटलं कर 4-5 दिवस जरा तू ऍडजस्ट, आम्ही तिकडे जातो मस्त एन्जॉय करून येतो. कारण तिचे असं जास्त जाणं होत नाही. इकडे तेच होतं शेवटी की जे आहे आपल्याला सगळं घरचं बघायचं असतं, स्वयंपाक कोण करणार, आपण नसलो की मग माणसं लोक काय खातील असा सगळा विचार आपण करत असतो आणि बऱ्याच वेळा स्किप करतो. सो तिचं पण तसंच होत होतं. पण मी हट्ट करून त्याला म्हटलं नाही जाऊयात. माझी आई पण तिकडे सांगत होती की नाही पाठव म्हणून, येते सोबत येतील आणि सोबत जातील. आणि जास्त दिवस नाही, 5 दिवसाचा प्लॅन आहे आमचा फक्त. सो बघूयात आता तिकडे जाऊन काय काय होतं. मला पॅकिंग, माझ्या हातात परत डोळे फक्त इकडे बेडकडे जात आहे, कारण एवढा माझा पसारा करून ठेवला ना, पूर्ण बेडवर बसायला सुद्धा जागा नाहीये. पॅकिंग करण्यासाठी कपडे फक्त अशा बेडवर फेकून दिलेत मी, बॅगा काढून ठेवल्या, आता त्या पॅकिंग करायच्या आहेत. आता माझी वहिनी आली, सायंकाळी येणार आहे ती, आणि तिची जर इच्छा असली की तिला व्हिडिओ मध्ये यायचंय तर मग मी तसं काही घडलं तर तुमच्यासोबत शेअर करते, नाही तर मग आपण डायरेक्ट उद्याच भेटू मम्मीकडे गेल्यावर. आणि मग तिकडे आहेच 5 दिवस तर मी एकदम निवांत आहे. ठरलंय आमचं 5 दिवस जायचं एकदम निवांत, काही काम नाही काही नाही. आणि आता तर वहिनी पण सोबत असणार आहे म्हणलं, छोटे मोठे चहाचे भांडे मी घासले असते, आता ते पण मला करायची गरज नाहीये. अजून मम्मीकडून आम्ही कुठेतरी जायचं पण प्लॅन केलेला आहे, बघू सक्सेसफुल झाला तर ते पण तुमच्यासोबत शेअर करेल. सो स्टे कनेक्टेड. पुढचे पण व्हिडिओ रेग्युलर जे येतील ते तुम्ही पाहत राहा, शॉर्ट म्हणा लॉंग म्हणा. सो चला मग आता मी जास्त बडबड करत नाही, पॅकिंग वगैरे करते आणि काही झालं तर तुमच्यासोबत शेअर करते. मग खूप टेस्टी लागतं. गरम आहे ना, घे ना तू, व्यवस्थित तोड ना. कशी आहे? टेस्टी लागते एकदम. जरा हाय कर ग बाई. आमचं इकडे चालू आहे पापडाचं प्रिपरेशन चालू आहे. पापड बनवायचे, कसे पापड बनवतात मी तुमच्यासोबत शेअर करेल आज. त्यासाठी इथे पातेल्याला खालून काय म्हणता का याला, बुंद लावून म्हणजे कोटिंग करून घ्यायची मातीने, जेणेकरून ते जळायला नको. चालू आहे का तिकडे पुरणपोळीचं पण भाजणं चालू आहे. पिया इज एन्जॉईंग पुरणपोळी है ना. आवडली तुला? पहिले नाही म्हणत होती ना मला नाही खायची. हा आता मम्मा मला, मी पण खायला, मला पण दे. तिथे याच्यातलं धूळ तुला डोळ्यात जाईल बेटा. घरात बसू ना आपण, आजी पण येणार आहे आता घरात. चल उठा. काय म्हणली, वाव किती मस्त दिसतंय. तिला आवडतंय हे सगळं बघायला. करते का माती खेळते का? मस्त. तिला तर ते पहिले आवडतं मातीत खेळणं. 10 वाजे जात असतो मारवाडी पोरे माती खेळत ना.
तू मराठीत बोल ग, माझ्या ऑडियन्स समजणार नाही. अगं बाई तू मराठीमध्ये अगं बाई तो माती माती खेळतो असं म्हणायचं का तुला? माती मातीच खेळतो ग बाई तो बोलला. त्याला इतकी बोलते ना मी कधी पण काही ऐकत नाही. झालं आमचं काम. इथे चुल्यावर आम्हाला बनवायचंय. मी दाखवेल तुम्हाला डिटेल मध्ये. कसले पापड बनवणार मम्मी? गहू तांदूळ. गहू तांदूळाचे पापड. नागलीचे करून झाले ना आपले? झाले. नागलीचे झाले आमचे. नागलीचा पापड करतो का दाखवतो. फोटो वर आलेले ना एकदम सुपर पापड आलेत म्हणे. नागलीचे लाल लाल पुदिना आहे आणि ही आपली काय गवती चहा. मला नाव आठवत नव्हतं. इतकी छान झाली आहे मस्त. आणि अजून इकडे बघा पुदिना, लश ग्रीन पुदिना. किती छान ना. कुठून घ्यायची गरजच नाही. मस्त इकडूनच घ्या. मस्त पाणीपुरी बनवा. तूपच्या भांड्यामधून तूप टाक ग. माझं भांडं बघून मम्मीला असं वाटलं वाव किती छान आहे. म्हटलं थांब तुझ्यासाठी पण एक मागवते. कसं वाटतंय मम्मी तुला? मस्त वाटतंय बाई मला. एकदम छान आहे. माझ्या मुलीमुळे माझी सर्व हाऊस शिकते रे बायांनो. ऐकून घ्या बरं. अशी मुलगी सगळ्यांना भेटो. बघा आजी काय म्हणते. सगळ्यांची हाऊस तू फक्त तुपाच्या भांड्याबद्दल बोल आता. तुपाचं भांड एकदम छान एकदम मस्त. हा ही गाईस काय करते. काय गाईस? मला आवडलं होतं म्हणून तिला बोलली मी. ती घेऊन आली. त्याच्यात बरंच जास्त मावेल आणि तुला आता याची गरज नाही पडणार. नाही बघ जास्त काढायला लागते तर राहिलं ना. वापरायला तर हे राहील. ऍक्च्युली हे आम्हाला दुधासाठी एक डब्बा पाहिजे होता. म्हणजे मी लहान असेपासून आमच्या घरामध्ये तोच एक तुपाचा डब्बा होता. आणि आम्हाला आमच्या एरियामध्ये माहित झालं की गोठा आहे असं आणि तिकडून आपण डब्बा पाहिजे की आपण दूध आणू शकतो. आणि कार्तिक आला होता इकडे. कार्तिक येणार होता. मम्मीला जस्ट एक वेळा सांगितलं की मम्मी तो जो आपला तुपाचा डब्बा आहे ना तर तो तू आमच्यासाठी पाठवून दे. मला दुधासाठी पाहिजे. आणि आता इतक्या वर्षापासून आपण एखादी गोष्ट यूज करतोय जी आपली रेग्युलर रुटीन झाली की ओके तुपाचा डब्बा आपला हा असतो असं. तरी पण मम्मीने मला लगेच दिला हे की नाही न विचार करता. सो मी पण देऊ शकते ना. मम्मी कढई पण आवडली ना. कढई पण मस्त आहे. ती मी तुम्हाला अनेस्टेशियाचा हॉल व्हिडिओमध्ये दाखवली होती ना मोठीवाली कढई. ती वाली मम्मीसाठी आणली होती. मम्मी जसं म्हटलं होतं की तुम्ही सगळे आले तर मग आपल्याकडे अशी मोठी कढई पाहिजे ज्याच्यामध्ये मी मस्त अशी भाजी वगैरे बनवेल. म्हणजे ठीक आहे चला माझ्याकडे आहे ऑप्शन. मी दुसऱ्या 2-4 गोष्टी कमी घेते आणि एक कढई घेते आणि पियाची पप्पी पण. चला आता आम्ही मस्त पुरणपोळी एन्जॉय करतो आणि मग आपण भेटतात. पापड कसे बनवतात ते तुमच्यासोबत शेअर करा. ए बाई हा आता सुरू कर. हा काबरे लावता बघून याला कारण बघून याला लटकू नये लागू नये. शुद्ध मराठीत बोल ग. ते चिटकलं म्हणजे आपल्याला काढायला जड जातं म्हणून त्याच्या आधी पातेलीला पहिले पूर्ण पातेल्याला चांगलं तेल लावलंय आम्ही. आणि एवढी रेसिपी सांगू नको. माझ्या ऑडियन्स मधून एक पण बाई बनवणार नाहीये. फक्त त्यांना बघायचंय. आपल्याला दाखवायचंय की अशा पद्धतीने पापड केले जातात. पाणी आधी गरम करून घेतलं होतं त्याच्यामध्ये. पाणी अजून म्हणजे हे पटापट गरम करून घेतलं. प्रोसेस पटापट चालू होती. आता पातेल्यामध्ये टाकलं. ओके त्याच्यात जिरं बडीशोप बारीक केली. हे बघा याच्यात सगळं केलंय. हे काय जिरं काय असतो की बारीक केली. मग ववा आहे त्याच्यात अखंड तीळ अखंड. ओवा नॉट ववा. अजवाण. याला काय कुठला सोडा म्हणतात का मम्मी? फुलकार. हा फुलकार. पापड छान फुलण्यासाठी. त्याच्यानंतर तीळ आहे मीठ आहे आणि त्याच्यामध्ये टाकायचं. आता हे टाकलं. हा किती सॅटिस्फाईंग आहे पिया ते. आणि एकदा पियाला तर बघा ऊन लागतंय म्हणून पियाला इथे. माझी पिया घेणार आहे. कोण घेणार आहे? माझी पिया घेणार. झाकलं आता ते छान उकडलं की मग पुढची प्रोसेस दाखवते मी तुम्हाला. मम्मी एवढ्या उन्हामध्ये काम करते. अगं थांब ना ग. मम्मी एवढं उन्हात काम करते तर मम्मीला सांगते आम्ही थोडस उन्हात गेलो की काळे पडू टॅनिंग येऊन जाईल सनस्क्रीन लावा. पण याचा दुष्परिणाम असं होतं की व्हायटमिन डी ची कमतरता होते म्हणून मग कंबर पाय दुखायला लागतात हे की नाही. आता मम्मी एवढी वाकून इथे काम करते पण काही कंबर बिंबर दुखत नाही. मी तर इतकुशी वाकली तर माझं लगेच कंबर दुखेल. एक काय ग पाडशील ना. हा म्हणतात चाटू नाही दाढ.
अच्छा, तो चाटू तो घोटा वाटीवाला म्हणता येईल घोटा. घोटा आणि तो वाटीवाला असतो का तो चाटू? तो चाटू. तो पण दाखवेल मी तुम्हाला गरज पडली तर. त्याच्या कुटायचं. पियाला हा चाटू किंवा ते हे दाखवून दाखवून लॉकडाऊन मध्ये खूप जेवण करवलंय आम्ही. पिया तेव्हा किती 2 इयरची होती वाटतं, हे ना का मम्मी? हा 1.5 वर्षाची होती पिया आणि आम्ही लॉकडाऊन मध्ये इथेच अटकलो होतो. तेव्हा असं चालू होतो आम्ही आणि लॉकडाऊन लागलं आणि आम्ही इथेच होतो. मग आणि तेव्हा पियाने जेवण नाही केलं तर तिचा मामा डायरेक्ट तिला सांगायचा आणू चाटू आणि पिया याला एवढी घाबरायची. मग पिया बरोबर जेवण करायची, हे की नाही ग? लॉकडाऊनच्या मेमरीज. आता हे गहू आणि तांदूळाचं पीठ आहे, याला उकळ आली आणि ह्याच्यामध्ये आता टाकलं गेलंय आणि आता हे घेरण्याचं काम सुरू आहे आमचं. हेच महत्वाचं काम आहे. म्हणजे आता सोपं वाटतंय ते स्टार्टिंगला, पण नंतर खूप हार्ड जातं ते. आणि हा टकटक आवाज इकडून येतोय. वहिनीला महत्वपूर्ण काम देण्यात आलेलं आहे आमचं. हे पहा. वाव, इट्स सो सॅटिस्फाईंग. हे करणं एका माणसाचं काम नसतं, 2 जणांची हेल्प लागते. म्हणून पप्पांचं आगमन झालं इथे. हळू गरम पण झालंय, ते पकडावे लागते, घेरावं पण लागते आणि तेव्हा कुठे जाऊन पापड खायला भेटतात. सो सिरियस. हे आता सवागीचं पाणी टाकलंय. बरेच वेगवेगळे इंग्रेडियंट्स आहेत जे यामध्ये टाकले जातात. सवागी कशासाठी टाकता ग? म्हणजे पीठ घट्ट होतं असं वातळपणा वाक येतो त्याला, वाक येतो, त्याच्यासाठी टाकतात सवागीचं पाणी. टाकी बरं हा टाकी द्या, जिरी जायते. आणि करा मिक्स करा. आणि आता हे बघा उचला तुम्ही लोके पया गरबा. आता हे पिया म्हणते की याच्यावर ह्या मशीनवर पापड मी दाबणार आहे म्हणे. आता आमचा हा मोठा एक स्ट्रगल आहे की हिच्या हातातून हे मशीन घ्यायचं कसं. ए ताई, आम्ही देणार नाही, मी करणार आहे. आधीचे पापड खराब करशील तू. त्यांना व्यवस्थित प्रेशर देऊन दाबावं लागतं. मला माहितीये कसं करता. असं ठेवा. कधी केलंय ग तू? असं करता का? एवढं असं करशील ना, तो पापड डायरेक्ट चपटा होईल, पूर्ण बाहेर निघेल ते. हा आताच मला कळलंय तुला जमणार नाही पिया ते. हो गया. आजी तुला दुसरं इंटरेस्टिंग काम देणार आहे काहीतरी. मला जमतंय ना, पण इथून इथपर्यंत पूर्ण गोल फिरत नाही माझ्याने. फिंगर काढ ना बेटा. पण नाही येते ना. जमलं ना ग, काय इथलं अर्ध झालेलं मी फक्त. जमलं आलं पुढच्या वर्षी माझी सोनं एकटी करली. बापरे. ए बाई, मला नाही करायची, मला माहिती तू देशील मला. असं मध्ये येऊन जात जो आम्ही पीठ पण खात जाऊन पापड घेऊन जात. चालेल. काय म्हणलं तू मामीने हालताय असं? गप्पी बरोबर होते ना ग. मामी स्ट्रॉंग. मी त्याला लूज करून दिलं म्हणून तिला पटापट जमतंय. काय ग किरण, मी तिला सगळं असं नाही खिरू मामी. या बाबाचं तुला एखादा शब्द बोलले ना बेटा, तुझं चॅलेंज सगळं राहून जाईल, साईडला तू रडशील. तिने आधीच सांगितलंय. फक्त बाबांकडे जाऊन एक प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे माझं चॅलेंज काही पूर्ण होणार नाही. म्हटलं का? म्हणे बाबा. बाबा तुला नाही वैसा रडतच करतो बाबा काय माहिती दाखवलं कसं कौतिक नाही. लगेच दाखव आणलं कागद आणलं. तुला एक स्पेशल लागेल, हे करून देऊ आपण. मला जमला पाहिजे पण ह्याच्यात टाकून दे आणि परत तू घे. मी तुला मागे तुला देते. मागे हो, इची लई वळवळ चालू आहे. एवढं पापड करता येईल का तुला? जसं जाऊ नको. वेळ लागतोय जरा गळा. जरा हो जरा. पुढे काय सॉंग? हो जरा सर किचनरिया रे. पिया तुम्ही दोन बायांनी तुमची जागा सांभाळली, तुम्हाला पापड करता नाही बाई, मी काही जागा सांभाळ. तू म्हणशील ना. पिया मागे सर, तू गच्ची मागे सर. ए बघ हा छान.
मला ते दोन पण इथे आणून दे. हे बघ, 2 कागद वरून खालून लावलेले असतात आणि हा काढायचा. आणि माझं खूप हो, का काय? हा, simple काम. स्वतः वाटतं की नाही. नाही का ठेवते इथे. पियाचं सिंपल काम आहे, तिला याच्यावरून त्याच्यावर ट्रान्सफर करायचं आहे फक्त. का? तो वाकी घ्या. मम्मी तू परत फोल्ड केला का? हा ना. तू खरं देवा. सो हे पापड साडीवर पण टाकू शकतो, पण जर खाटीवर टाकले ना तर वरून आणि खालून दोघीकडून हवा लागते आणि फटक्यात सुकतात. मला इथे कॅमेऱ्याचा अँगल ॲडजस्ट करायला काहीच नाही, म्हणून मी कसं बसं इथे ॲडजस्ट केलं आहे. पण दाखवते मी तुम्हाला. हे बघा किती इझिली निघतात एकदम. असे टाकले की लगेच निघतात लाईक दिस. हे पहा, इथे थोडं पीठ घेतलंय, त्याच्यामध्ये घरी बनवलेली ही चटणी टाकली आहे, वरून थोडं एक्स्ट्राचं तेल. आणि आता पिया सांगेल तुम्हाला कसं लागतंय हे. या मॅडम, आई, आम्ही काम करतोय. खाऊन पण सांगा आम्हाला कसं. पूर्ण घे ना. हां हे मी तेच बोलत होती. हां. फदफद हे तेच बोलत होती अरे मी. आजीने आपल्याला बनवून दिलं होतं ना एकदा असं पीठ, हम्म. आणि आपण घरी छोट्या पातेलीमध्ये बनवलं होतं ना मग खाण्यासाठी. टेस्टी ना. हम्म. दळलेलं आहे आता. तर हे असं पापडा घरी असले की स्वयंपाकाचं टेन्शन मिटलं. हेच खायचं, कारण हे एवढं टेस्टी लागतं ना, गरम गरम त्याच्यावर तिखट तेल. चला आता आम्ही मस्त एन्जॉय करतो. आवडली ना मँगोची? अमूलचीच घ्यायची मम्मी. पापड आमचे अजून सुकले नाही आहेत, उद्या टाकावे लागतील. पप्पा एकटे टाकतील ना. नाही, तव्यावर थोडेसे सुकले आहेत, थोडे सुकायचे बाकी आहेत. तर ते आता भरणं चालू आहे, कारण वातावरणाचं काही खरं नाही आहे. कधीही पाऊस पडतो, कधीही काही होऊ शकतं. दिस इज कॉल्ड पापड. गहू तांदळाचा पापड. हा ये, तुझीच कमी होती. फक्त हे सांभाळ जो, हे लागू शकतं. जास्त एकदम खरडू नको. बोलले का ग? हो, हे ओलेत पिया, हे खूप जास्त ओलेत हे. चला, तर असा आमचा छान आजचा दिवस गेलेला होता. पप्पांनी पियासाठी मस्त आईस्क्रीम आणली होती, आम्ही ती पण एन्जॉय केली. आणि आता हे पापड भरण्याचं काम चालू आहे. जरा वेळ मस्त बसू, गप्पा करू. आणि आज रात्रीच्या जेवणामध्ये पिठलं आणि भाकरी करायच्या आहेत. ती आता स्ट्रिक्टली नाही म्हणते की मला भाकर नाही खायची आहे. मग आजी आहे, आजी म्हणली की मी तुझ्यासाठी 1 चपाती बनवून देईल. सो असा आजचा प्रोग्राम आहे. आणि आम्हाला उद्या कुठेतरी जायचं आहे 2 दिवसासाठी. सो कुठे जातं हे मी जरा सस्पेन्स ठेवते, जेणेकरून तुम्ही नेक्स्ट व्हिडिओ जरा आवर्जून पाहाल. सो तिथेही आम्ही ट्राय करू की मस्त असा एन्जॉय करूयात असं, आणि बघूयात. तसं पियाच्या तर प्लॅनमध्ये नव्हतं. इथून सूर्य येतोय ग. पियाच्या प्लॅनमध्ये नव्हतं, तिला असं कुठे जायचंच नव्हतं ना. तिला फक्त इकडे येऊन बाबाकडे येऊन मज्जा करायची होती. पण ठीक आहे, तिकडे जाऊन पिया मज्जाच करणार आहे की नाही. सो ट्रेन वगैरेने आम्हाला प्रवास करायचा आहे. एक्सपिरियन्स थोडा वेगळा असणार आहे. आम्ही सगळे गर्ल्स जातो आहे, फक्त नो बॉईज, ओन्ली गर्ल्स. मम्मी आहे, वहिनी, मी आणि पिया, आम्ही 4 जण. आणि माझा आजचा व्हिडिओ ह्या मस्त अशा पापडांसोबत इथे संपवते. वातावरण एकदम छान झालं आहे. खूप कडक ऊन पडलं होतं दुपारी, बऱ्यापैकी पापड सुकलेत, पण तरी उद्याच्या दिवशी थोडे ठेवावे लागतील, म्हणजे एकदम क्रिस्पी होऊन जातील ते छान. सो असा होता आजचा दिवस. दुपारी मी अक्षरशः 2.5-3 तास झोपली असेल मस्त. पापड झाले आणि एवढी झोप येत होती, म्हटलंच काही करून झोपेत. कारण रात्री कितीही म्हटलं आपण, किती छान ट्रॅव्हल बुक केलेली असली, सीट कम्फर्टेबल असलं, पण ती झोप होतच नाही आपली. आणि त्यातल्या त्यात पिया, म्हणजे ती अक्षरशः तिला असं विचित्र पद्धतीने झोपते ती, आणि माझी झोप होत नाही. हे घरी पण माझं दुखणं आहे, हे माहीत नाही कधी पिया ह्या सगळ्या गोष्टी अंडरस्टँड करून घेईल. हे बघा, इग्नोर करून चालली ती. चला मग, या मस्त अशा छान सनसेटसोबत आणि आमच्या गहू तांदळाच्या पापडांसोबत मी आजचा व्हिडिओ संपवते. आय होप तुम्ही मम्मीकडचा हा फर्स्ट व्हिडिओ एन्जॉय केलेला असेल. कसा वाटला कमेंटमधून नक्कीच सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. कमेंटमधून सांगा कसा वाटला, हाईप करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ.